मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। नितीन गडकरी देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करणार आहे। खामला चौकामध्ये गडकरींकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाणार आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि गडकरींकडून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी नागपूरकरांनी जय्यत तयारी केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी होर्डिंग्स उभारण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर स्वागत कमानी सुद्धा उभारण्यात आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांची स्वागत रॅली पोहोचेल त्या चौकांमध्ये त्यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा केली जाणार आहे। त्या रांगोळ्या काढल्या जात आहेत। एकूणच नागपुरामध्ये सध्या उत्साही वातावरण पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, सध्या देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। अगदी बरोबर आहे। नागपूर विमानतळावर त्यांचं विमान लँड झालेलं आहे। आज थोड्याच वेळात ते विमानतळाच्या बाहेर येतील आणि त्यानंतर त्यांच्या स्वागत रॅलीला सुरुवात होईल। साधारणतः 7 किलोमीटरची ही संपूर्ण रॅली आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी नागपूर आहे, होम पिच नागपूर आहे। गेल्या 33 वर्षापासून ते नागपुरातनच वेगवेगळ्या पदांवर निवडून जात आहे। अगदी नगरसेवक असो, 1992ला 97ला महापौर पद असो किंवा त्यानंतर पश्चिम नागपूरचे आमदार असो, त्यानंतर दक्षिण पश्चिम नागपूरचे आमदार असो, विविध पद इथून निवडून गेल्यानंतर त्यांनी भूषवलेली आहे। विरोधी पक्षनेता असो, उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री, तिसऱ्यांदा ते विराजमान होतात। त्यामुळे नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेला त्यांनी प्रचंड संघर्ष करून मुख्यमंत्रीपदी ते आता विराजमान झालेले आहे। शपथविधी घेतल्यानंतर त्यांचा पहिलाच हा नागपूर दौरा आहे। त्यामुळे नागपूरकरांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे। त्यांच्या स्वागताची जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे। 7 किलोमीटरचा संपूर्ण परिसरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे शेकडो हजारो होर्डिंग्स लागलेले आहे। त्यांच्या स्वागताकरता रांगोळ्या टाकण्यात आल्या आहेत, वेगवेगळे गाण्याचे प्रोग्राम ठेवण्यात आलेले आहे आणि अतिशय जंगी असं स्वागत देवेंद्र फडणवीस यांचं या संपूर्ण रॅली दरम्यान करण्यात येणार आहे। अगदी धन्यवाद अमर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर राजधानी नागपूरमध्ये सध्या एकीकडे उत्साही वातावरण पाहायला मिळते तर दुसरीकडे राजकारण सुद्धा तापलेलं आहे। देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज असल्याचं पाहायला मिळते।